यानंतर बघूया राज्य सरकारचं हिंदी प्रेम पुन्हा एकदा उफाळून येतंय का? आधी विद्यार्थ्यांना हिंदी सक्तीचा प्रयोग चाचपडून पाहिला, तो फसला. आता सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन पाहिला, पण तिथंही विरोध झाल्यानंतर सरकारला 2 पावलं माघार घ्यावी लागली आहे. जबरदस्ती जर केली तर 28 जूनला परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची संपूर्णता जबाबदारी ही राज्य शासनाची असेल. जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे. राज्य सरकारनं सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिंदी परीक्षेला स्थगिती दिली आहे. इतकंच नव्हे तर गरज नसेल तर भविष्यात ही परीक्षा घेतली जाणार नाही असंही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. राज्य सरकारनं तातडीनं हा निर्णय घेतला. त्याचं कारणही तसंच होतं. मराठी भाषिक राज्यात हिंदी परीक्षा अनिवार्य करण्यामागचं कारण काय असा थेट प्रश्न मनसेनं विचारलाय. जबरदस्ती केली तर 28 जूनला परीक्षा केंद्रावर काय होईल याची जबाबदारी सरकारची असेल असा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे राज्य सरकारनं हिंदीच्या परीक्षेला पूर्ण विराम दिलाय. की मराठी भाषा संचालनालयाकडनं ही परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणून मी आता आमच्याच प्रधान सचिव मराठी भाषेच्या जे किरण कुलकर्णी आहेत त्यांच्याशी चर्चा केली. जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का ते मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पडताळून बघणार आहे आणि जर आवश्यक असेल तर कंटिन्यू करू, जर आवश्यक नसेल तर ही हिंदीची परीक्षा न घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. मनसेनं मराठीच्या मुद्द्यावरून नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळीही मनसेनं पुन्हा एकदा मैदानात शड्डू ठोकला होता. परीक्षा होऊ देणार नाही असा इशाराच देण्यात आला होता. मात्र सरकारनं परीक्षेचा निर्णय रद्द केल्याबद्दल मनसेनं आनंद व्यक्त केला. राज्यात फक्त मराठीची सक्ती राहील असं मनसेकडून ठणकावून सांगण्यात आलं. इथली भाषा राजभाषा ही मराठी आहे, परंतु दिल्लीची हुजरेगिरी करणाऱ्या राज्य शासनाला हिंदी भाषा गेल्या काही कालावधीमध्ये जास्त जवळची वाटते, त्याचा परिणाम आहे. परंतु सर्व मराठी प्रेमींनी ज्या पद्धतीने याच्या विरोधात आवाज उठवला, महाराष्ट्र शासनाला ही परीक्षा रद्द करावी लागली, याबद्दल समस्त मराठी जनतेचे सर्वप्रथम अभिनंदन. मनसेनं मराठीसाठी बाणा दाखवून दिलेला असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र सौम्य भूमिका घेतली होती. राष्ट्रीय स्तरावर काम करताना हिंदी आणि इंग्रजीची गरज असते असा मुद्दा संजय राऊतांनी उपस्थित केला होता. तर दुसरीकडे मराठी अभ्यास केंद्रानंही राज्यातील अधिकाऱ्यांसाठीच्या हिंदी परीक्षेला विरोध करत ती तत्काळ रद्द करण्याची मागणी केली होती. सरकारनं तातडीनं याची दखल घेतल्यानं पुढील वाद टळला. मात्र मराठी भाषा आणि अस्मितेचा प्रश्न राज्यात नेहमीच संवेदनशील राहिला. मागील वर्षी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे राज्य सरकारला त्रिभाषा सूत्र रद्द करावं लागलं होतं. त्यामुळे 5 जून 2025 रोजी ठाकरे बंधूंनी मुंबईत विजय मेळावा घेतला होता. आता मनसेच्या इशाऱ्यामुळे हिंदी भाषेच्या परीक्षेचा निर्णय हा स्थगित करण्याची वेळ आली. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.